तर महाराष्ट्र मी काल असाच बसलो होतो. मग मला आपल्या म्हातारीची आठवण आली. मग मला कळलं की आपण ग्रॅनीमध्ये हेलिकॉप्टर एस्केप केलाय, बोट एस्केप केलाय, पण आपण डोर एस्केप केलाच नाहीये. त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहे ग्रॅनी 2 मध्ये डोर एस्केप. तर महाराष्ट्र आज आपण पूर्ण प्रयत्न करणार आहे डोर एस्केप करायचा ग्रॅनी चॅप्टर 2 मध्ये. सर्वप्रथम तर आपण खाली जातोय, कारण मला माहिती आहे खाली ग्लास फ्यूज भेटण्याची शक्यता असते, पण सध्या तर इथं नाहीये. पहिलं तर मी आहे ना त्या दोघांना खाली बोलून घेतो, नाहीतर मी असंच जर का वर गेलो ना दोघंही मला धप्पा देतील. म्हातारं तर आलंय बाय, बायकोला सोडून आला रे माग तू. लाज वाटते का तुला? आली बायको सुद्धा आली बाई. नवरा पुढं बायको माग. बाय लवकर वर जाऊ, नाहीतर ते धप्पा देतील. डकटेप घेन लाव तुझ्या बोच्याला. नाही, हेलिकॉप्टर मॅन्युअलची सध्या तर गरज नाही आम्हाला. पाना किचन मध्ये ठेवलाय. ही म्हातारा येत ना जगावून वेगळे चाललेत. मटन सुद्धा इथंच. हा असे सामान भेटले पाहिजे ना. पॅडलॉक की, डोर हँडल, हँड व्हील, मग कसं भारी वाटेल. आता फक्त स्टन गन एकदा मिळाली की मग टेन्शन फ्री. थांबा, आपण विषय काय करू, आपल्याकडे डोर लॉक आहेच, तर ह्या डोरला आपण लॉक करून टाकू, म्हणजे ग्रॅनी इथे येणार नाही. मला माहित नाही मी का केलं, पण मी केलं. अरे रे आज गेमवाले माझ्याकडून पप्पी डिझर्व करतात रे. मला एवढं भारी सामान पहिलेच ह्याच्यात दिलंय. स्टन गन सुद्धा भेटली. आता येऊ दे ग्रॅनीला, ग्रॅनपा दोघांना. एक्सक्यूज मी ग्रॅनी, तुम्ही थोडे 1 मिनिटासाठी कोम्यात जाल का? आम्हाला तुमच्या नवऱ्याकडून चावी पाहिजे, आणि तुमचा नवरा आम्हाला भेटत नाही, त्यामुळे प्लीज तुमच्या नवऱ्याला सोबत घेऊन. बाय. काका वर या आजोबा लवकर या. काका आजोबा, कन्फ्यूज झालो मी तुमच्या दोघांमध्ये. एक्सक्यूज मी सर, तुमच्या गळ्यातली चावी आम्हाला देता का? बाय असा उलटच पडला होता रे हा. सरळ तरी पडायचं बाबा. चावी घेण्यामागं किती कष्ट लागतात ह्याला माहितीच नाहीत. भाई म्हातारीचं काय डोकं चालतंय. बरोबर सिक्युरिटी रूमच्या समोर ट्रॅप लावलाय, पण आपण एवढे शातिर आहे ना, आपल्याला ट्रॅप डिफ्यूज करता येतो. तुझ्या आईला, अरे गेमवाल्यांना काय झालंय? एवढं का प्रेम होतं चाललंय यांचं माझ्या भोवती? डोर हँडल सुद्धा देऊन टाकलं यांनी. अरे रे मी काय म्हणतो मित्रांनो, आपल्याला नक्कीच मोठे घोडे लागणार आहेत, कारण एवढं सामान मला कसं काय भेटू शकतं? आता राहिलंय काय आता फक्त कटिंग प्लेयरच राहिलंय, ते सुद्धा भेटून जाईल 2-3 मिनिटात. ओय एक सेकंड वेपन की. अरे रे, आता आपण 1 मिनिटासाठी ह्यांना कॉमेत नाही पाठवायचं. आता आपण ह्यांना 1 मिनिट 30 सेकंदासाठी कॉमेत पाठवायचं. एक्सक्यूज मी ग्रॅनी, फक्त 2 मिनिटासाठी तू आवाज ऐकू नको, मला खाली जाऊ दे. आता फटाफट ही की घेऊन आपल्याला खाली जायचे. म्हातारा येऊ दे, तिची पोरगी येऊ दे, बाप येऊ दे, कोण सुद्धा येऊ दे, न इकडे तिकडे बघता सरळ खाली जाऊन वेपन घ्यायचंय आपल्याला. त्याच्या आयला भाई, मी तरी म्हणलं एवढी स्मूथ गेम माझी कशी चालली. आता तुझ्या आयला, अरे हिथून सुद्धा हे दोघं एकत्र मला सँडविच बनवून टाकणार आहेत. भाऊ 2 मिनिटं अजून थांबले असते हे दोघं तर काय वाईट झालं असतं. मी गन घेतली असते. आता या ना दोघं ना काय, एक एक करून या. म्हातारे पहिलं तू ये. बाळा, आता तुमचं झाला डोस. आता तुमच्या नवऱ्याला बोलवा, लवकर बोलवा तुमच्या नवऱ्याला. वेळ नाही आमच्याकडे, आम्हाला खूप काम आहेत. एक्सक्यूज मी सर, तुम्ही सुद्धा 1 मिनिटासाठी कोम्यात जावा. आम्हाला पहिलं गन घेऊ द्या आमची. या दोघांच्या नादात मी वेपन की कुठं ड्रॉप केले ते विसरलो. पाना घेऊन मला वाटते पहिलं आपण त्या प्राण्याकडे गेलं पाहिजे, कारण मला अशी आतून फिलिंग येते, माझी अंतरात्मा बोलती की त्याच्याकडे काहीतरी कडक सामान असणार आहे. भाई मी असे कठोर शब्द वापरलेत ना ह्याच्यासाठी, या प्राण्यासाठी. आता जर का काय फालतू सामान निघालं ह्यातून, भाई मी स्वतः ह्याला माझ्या हाताने फाशी देईल. भाई माझा विचार काय चाललाय माहितीये, की आपण त्या प्राण्याचं काय करावं, त्याला मारून टाकावं किंवा मग त्याला मटण देऊन त्याला आपल्या बाजूने करून घ्यावं. अरे आता कुठं मेले म्हातारी? अरे आली म्हातारे, तुमच्या नवऱ्याला बोला. तुझ्या आईला, म्हातारी एवढी कशी काय लांब उडून पडली? भाई म्हातारी थोडीशी जास्तीच नाही. भाई म्हातारा सुद्धा आलं रे. म्हातारा म्हणलं कुणी पाडलं माझ्या बायकोला? अरे पण म्हातारा नाही उडलं रे, म्हातारा खात्यापिते करण्यातलंय. म्हणून मी सांगत असतो मित्रांनो, आपलं गप खात पीत जावा, नाहीतरी असं कुपोषित असल्यावर ग्रॅनीसारखं उडून पडतं. पण काय पण म्हणा रे, म्हातारीचं घर खूप मोठं आहे, लय काळा पैसा कमावलाय. भाऊ एक लपडा झालाय. आपल्याकडे बंदूक आहे, पण त्याच्यात गोळ्याचं नाहीयेत. मला वाटतंय आपल्याला मटण घेऊनच जावं लागल आता. भाऊ वर काही केळं नाहीये. आता खाली त्या आपल्या बेसमेंट मध्ये भेटली तर भेटली एखादी गोळी, नाहीतर मग स्टन गन बोटकी पण गरज नाही रे. आता आम्हाला बोटकीची गरज नाही, आम्ही डायरेक्ट डोरने एस्केप करतो.
हेलिकॉप्टर की जेव्हा भेटायची होती तेव्हा नाही भेटली आणि आता धडाधड सामान भेटते. हे कपाट सुद्धा मोकळं ठेवलंय. कपाट म्हणजे ड्रावर समजून उमजून घ्या, थोडं समजून उमजून घ्या. मला आहे ना माझी अंतरात्मा सांगतीये की हे म्हातारी 100% परत पुनर्जीवित झालेत. स्पायडर भाऊ जावा तुमच्या म्हातारीला भेटून ये. तुझ्या आईला आवाज येतोय रे, आवाज येतोय. कोण येतंय? कुठून येतंय? अरे उगाच गाण फाट. आली म्हातारी. हा भाई सुकून जे थंडक मिळाली ना मला. पण ही जनावर आता परत येईल ना पळत. सेफ की राव, मी एवढी रिस्क घेतली सेफ्टी साठी. त्या सेफ्टी मध्ये आता काहीतरी चांगलं भेटलं. ओय वाईल्ड कार्ड एंट्री घेतली रे म्हाताऱ्याने. अरे दाबलं का जात नाही? दाबलं. शिट रे, शिट. बाई आता ह्याच्यात माझी चूक नाही. ते गेमचं ग्लिच आहे. ते मी बसायचं बटन दाबलं होतं पण ते दाबलंच गेलं नाही. त्यात माझी काही चूक नाही. पण फालतूचा एक डे वेस्ट गेला. बाई प्रत्येक वेळेस माझा पहिला दिवस आहे ना या म्हाताऱ्यामुळेच वेस्ट होतो. आता फटाफट जाऊन पहिले ती सेफ्टी घ्यावी लागेल आपल्याला. आता या शॉटगनचे सगळे ॲमो सुद्धा संपलेत रे. मला आता वरती जाऊन स्टन गन घ्यावी लागेल आणि मग या म्हातारीला मारावं लागेल. 1 मिनिट थांबा, मला शॉटगन घेऊ दे. या आता आजी साहेब, आता तुम्ही या. आता तुम्हाला दाखवतो. अरे भाई गेमवाले माझ्या बरं चिटिंग करतात रे. मला काही स्वप्न पडलं होतं का ती बाई माझ्या बाजूलाच येते? ह्याच्यात माझी चूक नाही. हे सुद्धा डे नाही धरायचं. सर तुमची बायको राहिली सर. त्यांना सुद्धा खाली बोलवा. आल्या त्यांची बायको साहेब सुद्धा आल्या. आता फटाफट वर जाऊन स्टन गन घेऊ आपण. हे आजी आणि आजोबा राव चिटिंग करतात. एक करून या ना. आता माझ्या हातात स्टन गन आहे, शॉर्ट गन थोडी. बाई म्हातारीचं वय झालं तरी म्हातारीचे कान एवढे शार्प आहेत ना. जरा जरी आवाज झाला तरी ग्रॅनी पळत येते. हा बाई गोळ्या आहेत की इथं? मग आपले शॉटगन कुठं ड्रॉप केली होती? गोळ्या सुद्धा आहेत इथं. ते म्हातारं तर काय वरी आहे ना, मलाच खाली जावं लागल. अरे रे आजोबा, तुमच्या धर्मपत्नी बरोबर थोडं टाइम स्पेंड करा. आता तुम्ही सुद्धा 1 मिनिटासाठी कोम्यात जावा. तोपर्यंत आम्ही थोडीशी कामं करून घेतो. क्रोबार, अरे हा क्रोबार पाहिजे आपल्याला. ह्याची गरज आहे आपल्याला. मित्रांनो एक छोटासा लपडा झालाय. ऍक्च्युली हे जे कार्डबोर्ड आहे हे ह्याच्यात अडकलंय. भाई अर्धा तास झालं मी इथंच थांबले. हा ढकलत बाबा. अर्ध्या तासानंतर कुठे ते कार्डबोर्ड निघालंय. क्रोबार घेऊ आणि पटकन जाऊन ते खाली जाऊ. भाऊ कटिंग प्लायर्स प्लीज, कटिंग प्लायर्स. अरे रे भाई गेमवाले एवढे कसे काय चांगले झालेत. मला सगळं सामान भेटलंय. आता फक्त आपल्याला हे सगळं सामान एका ठिकाणी आणून असेंबल करायचंय. असेंबल करण्याच्या अगोदर पहिलं या म्हातारीची आपण वल्ले वाट लावू, मग त्याच्यानंतर बाकीची कामं करू. पॅडलॉक की वरच्या ड्रॉवर मध्ये होती ना? बहुतेक वरच्या ड्रॉवर मध्येच होती. म्हातारे चिटिंग करते. शूटच्या ऐवजी ड्रॉपचं बटन दाबलं गेले रे चुकून माझ्याकडून. बाय. इकडून म्हातारं तिकडून म्हातारी, दोघांनी सँडविच बनवून ठेवलंय मला. आता वरती जाऊन मला ती स्टन गन उचल. एकाची तरी वाट लावून टाकू म्हणजे दुसरं. एक्सक्यूज मी ग्रॅनी, तुम्ही थोडंसं कोम्यात जावा. मी तोपर्यंत शॉटगन मध्ये ॲमो भरून या ग्रँडपाची वाट लावतो. बाय. आता या दोघं. अशा परिस्थितीमध्ये दोघं आले काय नाही होत. ती स्टन गन असल्यावर दोघंही घुसतात रे. मग मला लय वाईट वाटतं. हॅलो सर, थोडेसे जवळ येता. शाबास मित्रांनो, मला 21 तोपो की सलामी दिली पाहिजे. एवढ्या जवळ काय त्या म्हाताऱ्याचा मुका घ्यायला गेलो होतो का मी? आता ती बंदूक सुद्धा तिथेच आहे रे. एक सुद्धा गोळी नाही वापरली त्यातली. भाऊ मला आता जस्ट लक्षात आलं की आपल्याकडे आता फक्त 2च लाईफ आहे. या 2 लाईफ मध्ये काय नाही केलं की मग. सर प्लीज 2 मिनिटासाठी कोणी येऊ नका. मला फक्त शॉटगन घेऊ द्या माझी. आता या. वा म्हातारी जोडप्यात गोळी खायला आलेली आहेत. आता हे 1.5 मिनिटासाठी काही उठत नसते, त्यामुळे पटापट जाऊन आपण काम करू. आता काय करायचंय, हे हँडव्हील घेऊन खाली जायचंय. म्हणजे ते डोर वरचं जे ग्रिल आहे ना ते आपल्याला काढता येईल. मग डोर लॉक आणि पॅडलॉक की घेऊन ह्या घरातून फरार. हे इथं लावायचंय डोर हँडल. अरे फिरवायचं सुद्धा वे. अरे काय राव, म्हाताऱ्यांनी कसली सिस्टम लावली. आम्हीच लावायचं आणि आम्हीच फिरवायचं वय. अरे क्रोबर मी कुठं टाकलं ते मी विसरून गेलोय. सध्या तर मी डोर हँडल घ्यायला आलोय. नंतर आपल्याला पॅडलॉक आणि क्रोबर घ्यायला परत. मला का माहिती का, परत एकदा माझी अंतरात्मा सांगते की म्हातारी परत पुनर्जीवित झालेत. आता फक्त आपल्याला पाहिजे क्रोबार आणि पॅडलॉक की.
चला ही फायनली पॅडलॉक की सुद्धा घेतली. क्रोबार घ्यायला परत आपल्याला वर यायचे, पण क्रोबार मी टाकलाय कुठं ते माझ्या नेमकं लक्षात नाहीये. हे लॉक लवकर उघडायचे, चावी इथंच ड्रॉप करू आणि लवकर वर जाऊ, कारण इथं आवाज झालाय ग्रॅनी येईल. तुझ्या आयला अरे बाबा, ही ग्रॅनी काय माझा पिछा सोडत नाही. परत हिचा नवरा सुद्धा आता परत जिवंत झाला असेल. अरे शॉटगन घे, शॉटगन घे, शॉटगन घे. एमो नाही तर आपल्याकडे तरी शॉटगन घेऊन चालू. एखाद्या वेळेस कुठं भेटले सापडले बिपडले तर. अरे यार शेट रे, अजून एक डे वेस्ट. अरे माझा आता हा शेवटचा दिवस आहे, ह्याच्यात मेलो ना सगळी प्रोग्रेस केलेली मातीत जाईल. भाऊ म्हाताऱ्याला 2 मिनिटं गंडवावं लागल. मला फक्त क्रोबार पाहिजे रे, तो घेऊन मला खाली यायचंय. मला वाटतंय मी क्रोबार इथंच कुठेतरी टाकला असेल, कारण कटिंग प्लायर्स मी ह्या रूम मधून उचललो होतं. प्लीज इथं क्रोबार असू दे, प्लीज इथं क्रोबार. फक्त आता खाली तो ग्रँडपा किंवा ग्रॅनी नसावी. अरे दुष्काळात तेरावाला एक तर शेवटचा दिवस आहे, त्यात ग्रँडपा मागं लागलाय. आता या खोपाड्यात जावं लागल. भाऊ भाऊ भाऊ, फक्त या ग्रँडपाला जाऊ दे, मग पटकन जाऊन फक्त ते फळ्या काढायच्यात आणि मग इथून गुल व्हायचंय. फक्त ग्रॅनी नको येऊ दे रे अशा स्थितीमध्ये, मग मी लय बेकार अडकल. जाऊ दे आता, होईल ते होईल. मी डायरेक्ट जाऊन फळ्या काढतोय. मेलो तर मेलो, परत दुसरी गेम चालू करू आपण. बाय बाय बाय. ग्रँडपा असू दे, ग्रँडपा असू दे, ग्रँडपा असू दे, ग्रँडपा असू दे. पटकन 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 पटकन. अरे अरे चालू होत नाही. हो फायनली मित्रांनो, फायनली आपण केला आहे ग्रॅनी 2 मध्ये डोर एस्केप. आणि अशा तऱ्हेने आपण पळत आहोत आणि म्हातारी आपल्याकडे बघतच राहिलेत. तर मित्रांनो, जर का तुम्हाला व्हिडिओ पसंत आली तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. भाऊ जोशी सायनिंग ऑफ.